वेलकम सरचे स्वागत. तर डोंगर नावे संघाचा कॅप्टन आणि दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी म्हणजे ही मॅच चालू आहे. एक बांदिवली संघाचा 12 प्रतिनिधी आणि एक कोरवळे संघाचा 12 प्रतिनिधी. तर नक्कीच ज्यांच्या माध्यमातून म्हणजेच संपूर्ण 5 दिवस बॉलची सुविधा उपलब्ध झाली आणि त्यांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावर केलं. म्हणजेच प्रकाशजी देसले सर आणि नक्कीच चांगलं सहकार्य या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून लाभलं आणि त्यांचं सुद्धा करूया मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या आयोजकांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. तुमच्यासारखे दानशूर व्यक्तिमत्व जर असेल तर नक्कीच अशा स्पर्धा कायम मात्र आपल्या गावात भरवल्या जातील यात काही शंका नाही आहे सर. थँक्यू सो मच. तर जाऊया मॅचच्या कडे. गेम इज ऑन. पहिलाच बॉल गोलंदाजी मार्कवर भावड्या. ओहो पहिलाच बॉल सलमान दिलाय बॉल आणि एक धावची मात्र कंप्लीट झाली. थोडी फेकी पहायला मिळाली खराब. त्याचं रूपांतर नक्कीच डबल डिजिट मध्ये होताना आपण पाहिलं. संघाचं श्री गणेशा खातं खोलते 2 या धाबेने. विचार केला तर नक्कीच समीर भोईर आणि ओम ही सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. नक्कीच जेव्हा मात्र मुरबाड टेनिस क्रिकेट मध्ये नक्कीच 5 वर्षाच्या कालखंडाचा जर विचार केला तर नक्कीच या नावाची चर्चा आपण सातत्याने ऐकत होतो. यावेळेस इनफिल्डच्या डोक्यावर गॅप एक्झिट केला. फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक धावतोय बॉलच्या मागे आणि तोपर्यंत 2 धावा नक्कीच कंप्लीट होतील. तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट मुरबाड तालुका अध्यक्ष म्हणजेच सन्माननीय दीपक भाऊ वाकचौडे साहेब हे ते उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा करूया वेलकम सरचे स्वागत. थँक्यू सो मच तुम्ही ते आलात या मंचाची आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच मुरबाड शहर अध्यक्ष राष्ट्रवादीचे मुरबाड शहर अध्यक्ष सन्माननीय अभिषेक डुंकलाल साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा करूया वेलकम सरचे स्वागत. थँक्यू सो मच तुम्ही देखील इथे आलात आणि या स्पर्धेची आणि नक्कीच या मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जाऊया तोपर्यंत मॅच कडे. ऑन साइडला फटका खेचलाय मिड विकेट रिजनला. क्षेत्ररक्षक आणि या शेवटच्या मोमेंटला हा बॉल अडवला गेला. चांगली फिल्डिंग जी मात्र पाहायला मिळाली. अशा पद्धतीने विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 7 या आकड्यावर. भावड्या गोलंदाजी ट्रॅकवर आजच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली आणि या मॅच मध्ये देखील चांगल्या पद्धतीची कामगिरी करताना आपल्या संघासाठी ओहोईने जबरदस्त गॅप सिलेक्शन केलं. एक्झिक्यूट केलं फटका आणि बॉल चाललाय घासत चाटत माकत. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय भव्य चौकार. जे धावफलक 11 या आकड्यावर जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी. सुरुवात हवी होती ती सुरुवात करताना या मॅच मध्ये आपण बांदिवली संघाला पाहतोय. आतापर्यंत 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 11 धावा घेण्यामध्ये यश इथे संपादन झालंय. गोलंदाजी ट्रॅकवर भावड्या त्याच्या बॉलिंगवर आता मात्र अटॅक केलं जात आहे. शेवटचा बॉल असेल अंतिम बॉल आणि ऑन स्ट्राईकला ओमला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं गेलं तर नक्कीच ज्याच्या नावाचा दबदबा ज्याने मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच 7 ते 7 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी नक्कीच आपला नावाचा दबदबा करणारा समीर भोईरला पाहतो. यावेळेस फटका बसला. क्षेत्ररक्षक येतो बॉल पर्यंत. तोपर्यंत एक सिंगल जी कंप्लीट होईल नाही. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न असेल आणि 2 धावा इथे नक्कीच कंप्लीट झाल्या.
आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक जो मात्र पुढे सरकतोय 13 या आकड्यावर. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डचा विचार केला तर 13 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर भावड्या आला होता आणि नक्कीच 3 षटकांचा हा सामना असेल. सध्याच्या घडीला विचार केला तर या मॅच मध्ये नक्कीच कमबॅक जो मात्र हवा असेल तर नक्कीच समीर भोईर आणि ओम याची विकेट घेणे गरजेचं राहील. आतापर्यंत विचार केला तर नक्कीच समीर भोईर याच्या बॅटमधनं 3 बॉल आणि 5 धाबांची खेळी आपण पाहिली. त्याच बरोबरीने जर ओमचा विचार केला तर 3 बॉल आणि 8 धाबांची खेळी त्याच्या बॅटमधनं पाहतोय. आतापर्यंत 13 धावांची पार्टनरशिप दोघांच्या माध्यमातून आणि 13.00च्या सरासरीने ही धावगती आपण बांदिवली संघाची पाहतोय. समीर भोईर आणि ओम नक्कीच अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक असेल. या इनिंग मधला जर विचार केला तर कोरावले संघाचा तर नक्कीच एखादा मोठा टार्गेट सेट करावा लागेल. बांदिवली संघाला हा सामना जिंकायचा असेल तर यात काही शंका नाहीये. चांगल्या पद्धतीची फटकेबाजी कोरावले संघाकडनं पाहतोय. यावेळेस फटका फसला होता त्यानंतर भावड्या बॉलवर जाण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव तर इथे कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकते 14 या आकड्यावर. आकाश गोलंदाजी ट्रॅकवर आलाय क्रमांक 2च्या षटकामध्ये. विचार केला तर या मॅच मध्ये नक्कीच समीर भोईर आणि ओम याची विकेट घेणं गरजेचं राहील. सातत्याने मनामध्ये थोडीशी भीती असेल कारण की समीर आणि ओम हे मैदानामध्ये अद्याप आहेत आणि अजूनही विकेट घेण्याचा प्रयत्न करतात. शोध मोहीम सुरू आहे पण मात्र नक्कीच यश इथे संपादन होत नाहीये. गोलंदाजी करणारी टीम म्हणजेच कोरावले संघाला. आकाश गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या बॉलवर एक धाव खर्च. नेक्स्ट बॉल. ओहो चांगला बॉल, चांगली लाईन, चांगला टप्पा जो मात्र शोधलाय आणि त्याच टप्प्यावर सध्याच्या घडीला गोलंदाजी करतोय गोलंदाज आकाश. चांगले कमबॅक या मॅच मध्ये करताना कारण की पहिल्या ओव्हरचा विचार केला 13 धावा खर्च केल्या होत्या. त्या अनुषंगाने या मॅच मध्ये थोडंसं कमबॅक करायचं होतं आणि नक्कीच विश्वास संपादन केला होता आकाश या गोलंदाजावर. आणि यावेळेस पाहावं लागेल फटका बसला. उंची जास्त, अंतर कमी, क्षेत्ररक्षक येतो बॉल पर्यंत पोहोचेल. नक्कीच तोपर्यंत एक सिंगल जी मात्र कंप्लीट झाली. वेगाने आला होता बॉलवर पण नक्कीच प्रयत्न कमी पडले आणि नक्कीच यश देखील इथे संपादन झालं नाहीये. अशा पद्धतीने धावफलक 15 या आकड्यावर आपण पाहतोय. क्रमांक 2च्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपल्या संघाने विश्वास संपादन केलाय, आपल्या गावाने विश्वास संपादन केलाय आणि नक्कीच आपल्या टीमने देखील विश्वास संपादन केलाय आणि त्या विश्वासाला सातत्यात आणण्यासाठी त्याच पद्धतीची कामगिरी आणि अथक प्रयत्न आकाश आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवतोय. ऑन साइडला फटका सजवला, एक्झिक्यूट केला, क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर. भावड्या थोडी क्षेत्ररक्षण खरा पाहायला मिळालं. एक धावेचे दुहेरी धाव मध्ये म्हणजे डबल डिजिट मध्ये कन्वर्ट झालं आणि अशा पद्धतीने 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावर. 17 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. आकाश गोलंदाजी ट्रॅकवर आतापर्यंत जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी करताना आकाशला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. हो इथे जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय, शॉर्ट सिलेक्शन केलाय, क्षेत्ररक्षक येतो बॉलवर. तोपर्यंत एक धाव तर कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावाचा इथे प्रयत्न असेल आणि पाहता 2 धावा इथे कंप्लीट झाल्या डेफिनेटली. आणि अशा पद्धतीने 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकतो 19 या आकड्यावर. जबरदस्त कामगिरी जे मात्र गोलंदाज आकाशची आपण पाहतोय कारण की पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावा खर्च केल्या होत्या 13, त्यानंतर कमबॅक करायचं होतं आपल्या संघासाठी आणि तो कमबॅक आकाश या गोलंदाजाने करून दिला आपल्या संघाला. ओहो ऑन साइडला समीर भोईरचा ब्रँड दाखवणारा A1 क्वालिटीचा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल दिला फेकून. मॅक्झिमम पॉवरफुल, इट इज ब्युटिफुल सिक्स. संघाच्या दरम्यान ही जर मॅच लागली
पहिली चिठ्ठी जर ओपन झाली तर ती शेवटला खेळवली जाईल याची सर्वांनी नोंद घ्या. तर पहिला सामना आपल्या समोर रंगेल. झुगरेवाडी आणि त्यांना फाईट करेल जय बजरंग डोंगर नावे बी संघ आणि एका साईडला असेल तो म्हणजेच समीक्षा 11 परे संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट विजय संघ. अशी महायुद्धाला थोड्याच वेळात तिथे सुरुवात होणार आहे. जिंकेल कोण प्रश्नचिन्ह देखील उपस्थित असेल. स्पर्धा मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची, ठोणे गावाची आणि नक्कीच आजचा दिवस क्रमांक शेवटचा अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये खऱ्या अर्थाने यानंतर महायुद्धाला इथे सुरुवात होणार आहे. एका साईडला आता सध्याच्या घडीला बक्षीस पात्रसाठी झुंज देतोय तो म्हणजे कोरावळे संघ. एका साईडला बांदिवली संघ. दोन संघांच्या दरम्यान इथे घडेल काय, बिघडेल काय, येणारे नक्कीच काही बॉल वेळ ठरून जाईल यात काही शंका नाहीये. सध्याच्या घडीला व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव अंकित होते. धाव फलकावर 26 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. ओम आणि समीर भोईरला आपण पाहतोय. ओहो इथे स्टेट बॅटने प्रार केला. क्षेत्ररक्षक बॉल वर पोहोचेल आणि क्षेत्ररक्षकाला भेदून बॉल गेलाय दणदण करीत सीमारेषा पार आलाय भव्य चौक. नक्की 4 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या आकड्यावर. ओम आणि समीर जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी करताना या मॅच मध्ये नक्कीच आमच्या संघासाठी आम्हाला लढायचे, झुंजायचे आणि नक्कीच आमच्या गावाच्या नावाचा डंका या मैदानामध्ये गाडायचे. त्याच पद्धतीची कामगिरी या मॅच मध्ये करताना ओम आणि समीर. ओहो इथे पुन्हा एकदा आडव्या बॅटने फोर्स केले क्षेत्ररक्षक येतो बॉलवर आणि कोणती चूक करत नाहीये आणि नक्कीच पहिली विकेट, पहिला गडी तंबूच्या आसरा जाताना या मॅच मध्ये बांदिवली संघाचा. नक्कीच घाई करा मित्रांनो. टाइम इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन द क्रिकेट, सो प्लीज हेल्प मी फ्रेंड्स. नक्कीच वेळेचे भान ठेवा कारण की वेळ खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये. सध्याच्या घडीला जर विचार केला तर वेळेला खूप महत्व आहे आणि आजचा दिवस क्रमांक शेवटचा आणि शेवटच्या दिवसामध्ये जर विचार केला तर नक्कीच आपल्याला भरपूर सामने अजून कव्हर करायचे आहेत. एका अनुषंगाने विचार केला तर अजूनही 3 सामने असतील यात काही शंका नाहीये. ओहो इथे पुन्हा एकदा फटका सजवला, लॉफ केलाय आणि अगदी क्षेत्ररक्षकाला जणू काय शोधून काढले की काय आणि हा झेल नक्कीच कलेक्ट केला आणि अशा पद्धतीने दुसरा गडी तंबूच्या आसराला या मॅच मध्ये बांदिवली संघाचा जाताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 30 या आकड्यावर. 2 विकेटच्या मोबदल्यात आता ऑन हॅट्रिकची संधी असेल ती मात्र गोलंदाज भावेश या मॅच मध्ये या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक इथे कंप्लीट करील का प्रश्नचिन्ह पडला असेल तर नक्कीच आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक या स्पर्धेमधली असेल सर. ओहो इथे घडले का आणि नक्कीच हॅट्रिक नो डाऊट आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेमधील अजून एक हॅट्रिक कंप्लीट करताना आपण पाहतोय गोलंदाज भावेशला गुड बॉलिंग. मित्रांनो सुपर स्प्लेंडरची जी एक चाबी हरवली आहे, जर कोणाकडे चुकून राहिली असेल किंवा कोणाला जर भेटली असेल तर मित्रांनो प्लीज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येऊन जमा करा प्लीज. आणि नक्कीच
कोरावले संघासाठी जे मात्र कॅश प्राइज झालं होतं म्हणजेच विकेट हॅट्रिक साठी 3 षटकारांसाठी आणि 3 चौकारांसाठी देखील. तर सन्माननीय साईनाथ दादा भोईर याचकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि ते नक्कीच कलेक्ट केले भावेशने. व्हाईट बॉल आणि नक्कीच व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक धाव अंकित होते खात्यामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात आणि अशा पद्धतीने धावफलक पुढे सरकतो 31 या आकड्यावर. गुड बॉलिंग, नक्कीच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्या संघासाठी, चांगलं योगदान, चांगलं एफर्ट देताना भावेशला पाहतोय. हो बॅकफुटवर जागा बनवायची होती आणि या नक्कीच चुकीच्या कॉलचा शिकार होतोय. फेलिंग प्ले टू रॉंग कॉल, चुकीच्या कॉलचा शिकार होताना पाहतोय या मॅच मध्ये. रनआउटचा शिकार झाला आणि या थोडस इथे कमबॅक आणि कमबॅक ज्या पद्धतीचं कमबॅक आपल्या संघाला करून द्यायचं होतं ते कमबॅक करताना गोलंदाज भावेशला आपण पाहिलं. गुड बॉलिंग, एक विकेट हॅट्रिक देखील कंप्लीट करताना आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक आणि या स्पर्धेमधली देखील दुसरी विकेट हॅट्रिक शिवाय कंप्लीट करताना आपण गोलंदाज भावेशला पाहिलं या मॅच मध्ये. शेवटचा बॉल असेल अंतिम बॉल इनिंग मधला आणि पाहावं लागेल भावेश गोलंदाजी ट्रॅकवर आतापर्यंत जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी करताना भावेशला आपण पाहतोय. आणि अंतिम बॉल मध्ये नक्कीच कशा प्रकारची कामगिरी राहील गोलंदाज भावेश. हो शेवटचा बॉल ऑन साइडला दिशा दिली बॉलला आणि बॉल गेला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवर आलेला समीर भोईरच्या बॅट मधनं भव्य चौकार. चला नेक्स्ट मॅच कडे आपण जातोय. तर झुगरेवाडी संघाचा कॅप्टन आणि डोंगर नावे बी संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल केले की टॉस साठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. झुगरेवाडी संघाचा कॅप्टन आणि डोंगर नावे बी संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल टॉस साठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील प्लीज. चला फिल्डिंग सेट करा. बांदिवली संघ विनंती असेल, रिक्वेस्ट असेल, कारण की अजूनही आपल्याला भरपूर सामने इथे कव्हर करायचे. फायनल मॅच बॅड लाईटच्या अपीलच्या आतमध्ये आपल्याला इथे कव्हर करायचे. त्या अनुषंगाने विचार केला तर नक्कीच आम्हाला सहकार्य तुमचं अमूल्य राहील यात काही शंका नाहीये. प्लीज एंटर व्हा मैदानामध्ये आणि फिल्डिंग सेट करा आपली लवकरात लवकर. आणि सलामीचे 2 बॅटर लवकरात लवकर मैदानामध्ये एंटर करा, ते म्हणजे कोरावले संघ. विनंती असेल झुगरेवाडी संघाचा कॅप्टन आणि डोंगरनाबे संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल, रिक्वेस्ट असेल की टॉस साठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. प्लीज टॉस का बॉक्स मध्ये येऊन उपस्थित राहा प्लीज. झुगरेवाडी संघाचा कॅप्टन आणि डोंगरनाबे संघाचा कॅप्टन, चला प्लीज लवकर चला, घाई करा, कारण की सेमी फायनल हाय व्होल्टेज ड्रामा लवकरच आपल्या भेटीला येईल यात काही शंका नाहीये. तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट अध्यक्ष मुरबाड तालुका सन्माननीय दीपकजी भाऊ वाघचौडे साहेब यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न होणार आहे. तर नक्कीच दीपकजी भाऊ वाघचौडे सरांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न करायचे. चला सलामीचे 2 बॅटर मैदानामध्ये एंटर करा आणि
या मॅच मध्ये आवश्यकता असेल 18 बॉल आणि विजयासाठी 36 धाब्यांची म्हणजेच 12.00 च्या सरासरीने ही धावगती काढावी लागेल. बॅटिंग टीम म्हणजेच कोरावल्या संघाला पाहणं गरजेचं राहील. या मॅच मध्ये घडेल काय आणि बिघडेल काय. बक्षीस पात्रसाठी चाललेली लढत नक्कीच महाविकास आघाडी चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा एन्जॉय करत आहोत आणि नक्कीच टेन क्रिकच्या माध्यमातून जोडले गेले प्रेक्षक त्यांचं देखील करूया वेलकम सहर्ष स्वागत. आणि नक्कीच टेन क्रिक या वाहिनीला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल मित्रांनो तर नक्कीच एकदा नक्की सबस्क्राईब करा. आपल्या हक्काची वाहिनी आणि मुरबाडकरांची पसंती म्हणजे टेन क्रिक. कुणाल म्हात्रे आणि ऑल टीम त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देऊया कारण की एकाच वेळेस 5 लाईव्ह आजच्या दिवसामध्ये ते हँडल करतात. कौतुक करावा लागेल. संपूर्ण टीमला देखील शुभेच्छा आणि कुणाल म्हात्रे यांना देखील शुभेच्छा देऊया त्यांच्या वाटचालीसाठी कारण की एका दिवसाला 4 लाईव्ह किंवा 5 लाईव्ह हँडल करणे सोपं नसतं पण नक्कीच अगदी सहजरित्या ते हँडल करतात. चला गेम स्टार्ट करा प्लीज कारण की वेळ कमी आहे मित्रांनो. आपल्याला सातत्याने सांगलं जाते आणि ती सूचना वारंवार द्यायला लावू नका प्लीज. गेम इज ऑन. पहिलाच बॉल इथे फटका फसला मिस्टामिक स्ट्रोक फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि नक्कीच नो डाऊट पहिल्या बॉलवर भावड्या फार मोठी विकेट कोरावडे संघाला लागते. नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न झाला आणि या डोंगरनाबे संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून एक धाडसी निर्णय म्हणजेच फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर नेक्स्ट मॅच साठी तुम्ही देखील सज्ज राहा. ओहो इथे आडवा बाटणे आणि नक्कीच कोरालवे गावाची पॉवर हाऊस पॉवर मशीन रन मशीन जेवढे नाव देऊ तेवढे कमी. सागर पहिल्या बॉलवर आल्या समीर भोईरचं केलं स्वागत षटकार. पहिल्या बॉलवर आक्रमण यासाठी जाणला जातो आणि नक्कीच कोरावले गावाची पॉवर हाऊस रन मशीन जेवढे नाव देऊ तेवढे कमीच. सागर शिंगोळे समीर भोईर पहिल्या बॉलवर विकेट घेतल्यानंतर या मॅच मध्ये दबदबा निर्माण केला होता पण दुसऱ्या बॉलवर नक्कीच कोरालवे गावाची रन मशीन मैदानामध्ये एंटर झाली आणि जणू काय पहिल्या बॉलवर इथे तुटून पडला की काय समीर भोईर या गोलंदाजावर. पुन्हा एकदा आडवा बॅटने फोर्स केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे बॉल ट्रॅव्हल होतोय आणि बॉल दन 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 करीत गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर शिंगोळेचा ब्रँड दाखवणारा हा येतोय भव्य चौकार. त्यानंतर षटकार ठोकला त्यानंतर चौकार ठोकला. या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करायचा असेल तर सागर शिंगोळेची विकेट फार महत्वाची आहे.
ओहो, आणि नक्कीच लाईन चेक केली पंचांनी आणि या ऑफिशियल पंच आम्हाला सांगत असताना व्हाईट बॉल. दिनेश कापडीसकर दिनेश कापडी सर आणि या स्क्वेअर लेग पंच जगदीश भाग्यवंत सर. चांगली पंचगिरी गेले 5 दिवस त्यांच्या माध्यमातून पाहतोय. ओहो, अरे बाप, बॅटने प्रहार केला. पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल केला, तोपर्यंत एक सिंगल जी कंप्लीट झाली आणि नक्कीच एका सिंगलवर इथे समाधान मानावं लागलं. अशा पद्धतीने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या आकड्यावर. एका विकेटच्या मोबदल्यात समीर भोईर चांगलं कमबॅक या मॅच मध्ये करताना. आतापर्यंत 4 बॉल फेस केले, 4 बॉल मध्ये 12 धावा ज्यामध्ये खर्च केल्यात, एक विकेट देखील कॅरी केली आपल्या अकाउंट मध्ये. या मॅच मध्ये आता समीकरण जर पाहिलं गेलं तर अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. धावसंख्या 12 या आकड्यावर. गोलंदाजी ट्रॅकवर आपण समीर भोईरला पाहतोय आणि ऑन स्ट्राईकला आतापर्यंत मात्र कोणताही बॉल खेळला नाही. ओहो, पुन्हा एकदा मिड विकेट रिजनला ट्रॅव्हल केले बॉल आणि बॉल गेला दणदण करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चांगलं असं संगीत डीजे मास्टर यांचं देखील कौतुक करावं लागेल. अमित, डीजे अमित. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळायचा. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे आणि सागर शिंगोलेची विकेट. फेलिंग प्रे टू रॉंग कॉल, चुकीच्या कॉलचा शिकार, रनआउटचा शिकार होताना सागर शिंगोलेला पाहतो या मॅच मध्ये आपण. मार्केट नक्कीच आता ती विकेट नशिबाने का होईना ती मात्र मिळाली आहे फिल्डिंग करा टीमला. या मॅच मध्ये आता समीकरणचा विचार केला तर नक्कीच 12 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. घडेल काय बिघडेल काय आता थोडस चिंतेची बाब खेळाडू कक्षामध्ये देखील झाली असेल, कारण की सागर शिंगोलेची विकेट फार मोठी आणि नक्कीच फार महत्वाची देखील होती. आणि नक्कीच आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल का प्रश्नचिन्ह पडलाय. गोलंदाजी ट्रॅकवर विश्वास संपादन केलंय गोलंदाज वैभव आणि 12 बॉल 20 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. गावाने विश्वास संपादन केलाय, कॅप्टनने विश्वास संपादन केला वैभववर आणि त्याच पद्धतीची कामगिरी या मॅच मध्ये करेल का. नक्कीच करावी लागेल, आपल्या संघासाठी लढावा लागेल, आपल्या संघासाठी इथे नक्कीच झुंजावा लागेल, यात काही शंका नाहीये. 12 बॉल 20 धावांची आवश्यकता. सध्याच्या घडीला क्रमांक 2च्या षटकामध्ये वैभव याला आणलं गेलंय. गेम इज ऑन. स्वीजीचा फटका अटेंड केलाय, रिवर्स अटेंड केलाय आणि बॉल दणदण करीत गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. भव्य चौकार. या मॅच मध्ये विचार केला तुकाराम याच्या बॅट मध्ये एक चौकार मात्र बहाळ मिळाला आणि पुन्हा एकदा अपेक्षा जागृत होताना बॅटिंग करणारी टीम कोरावले संघाची आपण पाहतोय. वैभव कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा स्विजी त्याच पद्धतीने कॉपी बुक स्टाईलने खेळायचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये. डॉट बॉल. पुन्हा एकदा कमबॅक या मॅच मध्ये. आता आवश्यकता असेल 10 बॉल 16 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. घडेल काय बिघडेल काय, येणारे नक्कीच बॉल ठरवून जातील, येणारे 10 बॉल ठरवतील, येणारे वेळ ठरवेल, यात काही शंका नाहीये. वैभव गोलंदाजी ट्रॅकवर
आणि तुकाराम ज्याच्या बॅटमधनं पहिल्या बॉलवर चौकार आलाय आणि दुसरा बॉल डॉट खेळलाय. पुन्हा एकदा एक डॉट बॉल इथे फेकला जाईल का? ओहो इथे ओहो नक्कीच घडलंय काय आणि व्हाईट बॉल नो डाऊट. आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा स्वरूपात धाव अंकित होते खात्यामध्ये आणि धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय आणि धावा जाऊन पोहोचल्यात 21व्या आकड्यावर. वैभव पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी करण्यासाठी. रॅटम राऊंड द विकेट. ओहो या वेळेस तुकाराम फटका फसला क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा टर्निंग पॉइंट महत्वाची. बॅक क्षमता करताना गोलंदाजी करणार टीमला आपण पाहतो या मॅच मध्ये आता आवश्यकता असेल 9 बॉल 15 धावेंची गोलंदाजी ट्रॅकवर आपण वैभवला पाहतोय. गुड कमबॅक आपल्या संघासाठी करून देताना, कारण की पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर कमबॅक, दुसऱ्या बॉलवर डॉट काढून आणि तिसऱ्या बॉलवर व्हाईट आणि चौथा बॉल म्हणजे खऱ्या अर्थाने विचार केला तर तिसरा डॉट बॉल म्हणजेच विकेट. पुन्हा एकदा 9 बॉल 15 धावेंची आवश्यकता मॅच मध्ये. ओहो स्टेट बॅटने प्रहार केलाय लोंगॉपच्या दरम्यान आणि लोंगांच्या दरम्यान हा बॉल ट्रॅव्हल केला अगदी मधोमध आणि एक धाव जी मात्र कंप्लीट झाली आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय 22 या आकड्यावर. आता विजयाचं समीकरण 8 बॉल 14 धावेंची आवश्यकता मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी. हो अडवा बॅटने प्रहार केला मिडॉनला क्षेत्ररक्षकाला पार करत मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होते तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होतील का? आणि यशस्वीरित्या नो डाऊट डेफिनेटली 2 धावा इथे कंप्लीट झाल्या आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय 24 या आकड्यावर. आता विजयाचं समीकरण राहिले या मॅच मध्ये 7 बॉल आणि नक्कीच 12 धाव्यांची आवश्यकता. 7 बॉल 12 धावा. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देईल कोरावले संघाला, यात काही शंका नाहीये. एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा कमबॅक करून देईल बांदिवली संघाला. दोन्ही संघांच्या दरम्यान महायुद्धाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. 7 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता. मॅच मध्ये घडेल काय, बिघडेल काय, येणारे 7 बॉल ठरून जातील. बक्षीस पात्रसाठी चाललेली लढत, आजचा दिवस कोणाच्या नावावर. 7 बॉल 12 धावा. ओहो पुन्हा एकदा पाहावं लागेल क्षेत्ररक्षक येतोय बॉल पर्यंत पोहोचेल का आणि शेवटच्या मोमेंटला हा बॉल अडवला गेला. गुड फिल्डिंग आणि तिसऱ्या धावेचा शोधात आणि या तिसऱ्या धाव इथे नक्कीच या मॅच मध्ये पुन्हा एकदा जर विचार केला तर आता 6 बॉल आणि 10 धावेंची आवश्यकता मॅच मध्ये. 6 बॉल आणि 10 धावेंची आवश्यकता मॅच मध्ये. घडेल काय आणि बिघडेल काय?
6 बॉल 10 धावे डिफेंड केले जातील का? 6 बॉल 10 धावे काढले जातील का? प्रश्नचिन्ह भरपूर उपस्थित असतील. येणारे 6 बॉल ठरवून जातील या मॅचचा. इथे मात्र रंगरूप जनकीचा नयन भोईर यासाठी कॅश प्राइज आले. जर 10 रन्स इथे डिफेंड केल्या तर नक्कीच ओम भोईर याचकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 6 बॉल 10 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये बक्षीस पात्रसाठी चाललेली लढत. आजचा दिवस कोणाच्या नावावर राहील? येणारी वेळ, येणारे 6 बॉल ठरून जातील. गोलंदाजी ट्रॅकवर नयन, ऑन स्ट्राईकला सध्याच्या घडीला आपण पाहतोय आकाश. पहिलाच बॉल इथे नक्कीच लोंगापला ट्रॅव्हल केला क्षेत्ररक्षक येतो बॉल पर्यंत आणि नक्की 2 धावा इथे कंप्लीट झाले आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 28 या आकड्यावर. आता विजयाचं समीकरण राहिले 5 बॉल 8 धाव्यांची आवश्यकता मॅच मध्ये. 5 बॉल 8 धावा मॅच मध्ये घडेल काय? नक्कीच जिंकेल कोण हा सामना? दोन्ही टीम कडे थोडस प्रेशर. ओहो, इथे बॅटम पॅड मध्ये नो डाऊट पंचाने देखील केले बोटाबालाकडे. विकेटचं पतन, आणखीन एक गडी तंबूच्या आसरा जाताना या मॅच मध्ये. धन्यवाद डीजे. तर या मॅच मध्ये नक्कीच आता आवश्यकता असेल 4 बॉल 8 धाव्यांची. हाय व्होल्टेज ड्रामा आपल्या समोर. बक्षीस पात्रासाठी चाललेली लढत. जिंकेल कोण? एखादा मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करू देऊ शकतो यावेळेस. स्विच हिट केल्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक बॉल वर एकदा होतो कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. पुन्हा एकदा मॅच मध्ये 3 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये नक्कीच विजय संपादन करून देईल कोराबळे संघाला आणि एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा शिरकाव मजबूत करेल फिल्डिंग करायला टीम. यात काही शंका नाही. प्रेक्षकांच्या देखील नजरा या मॅच कडे आणि नक्कीच तमाम लाडक्या प्रेक्षकांचं देखील मी कुणाल बाबरे आपल्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक आभार व्यक्त करतो. भरपूर मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतो या स्पर्धेला आणि नक्कीच तसेच प्रेक्षक देखील या स्पर्धेला हळूहळू वाढत आहेत आणि नक्कीच हाय व्होल्टेज ड्रामा स्पर्धा मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची, नक्कीच पुणे गावाची. 3 बॉल 6 धावा. यावेळेस इथे पाहूया पुन्हा एकदा सलमान दिले बॉलला. या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत आले. 2 बॉल 5 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक आणि कमबॅक. 2 बॉल 5 धावा. एकाला रोखायचेत, एकाला ठोकायचेत. महाविकास आघाडी चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा दैदित्यमान 16 स्पर्धा मानाची, ठुणे गावाची गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा. 2 बॉल 5 धावा. नक्कीच या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं तर 2 बॉल 5 धावांची आवश्यकता. काळजाची धडधड, हृदयाचे ठोके वाढतात. एकाला रोखायचे, एकाला ठोकायचे. ऑन स्ट्राईकला सध्या आपण पाहतोय रोशन. ओहो, इथे फटका बसला. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येतो बॉलवर आणि नक्कीच 1 धाव पूर्ण झाली. बक्षीस पात्रसाठी चाललेली लढत आणि नक्कीच 1 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता. एखादा चौकार आला तर नक्कीच कोरावळे संघ हा सामना जिंकेल आणि एखादा डॉट बॉल आला तर बांदिवली संघ हा सामना जिंकेल. यामध्ये नक्कीच विजय संपादन करेल कोण? प्रयत्न करावे लागतील.
प्रयत्नांची पराकाष्ठा या मॅच मध्ये घ्यावी लागेल यात काही शंका नाहीये. एक बॉल 4 धाब्यांची आवश्यकता. मॅच मध्ये घडेल काय बिघडेल काय येणारी वेळ ठरवून जाईल. एक बॉल 4 धावा. नक्कीच दोन्ही टीमवर प्रेशर असेल. दोन्ही संघावर संघाच्या समर्थकांच्या वर देखील प्रेशर असेल. एक बॉल 4 धावा मॅच मध्ये घडेल काय. ऑन स्ट्राईकला सध्या आपण पाहतोय मोहन, त्याच्या बॅटमध्ये 2 बॉल आणि 3 धावांची खेळी आपण पाहिली. आणि गोलंदाजी ट्रॅकवर नयन. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर या मॅच मध्ये. काळजाचे ठोके वाढतात, धडधड वाढते. मॅच मध्ये घडेल काय. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम जरा एका बॉलवर आजच्या दिवसाची मेहनत ठरेल. ओहो, बॅटची कडा. क्षेत्ररक्षक बॉलवर येतोय, बॉल सुटलाय आणि क्षेत्ररक्षक धावतोय बॉलच्या मागे आणि शेवटच्या मोमेंटला जीवाच्या आतंकेने बॉल अडवला गेलाय. आणि इथे घडेल काय पाहावं लागेल. आणि मॅच मध्ये घडलंय काय. 4 धावा पळून पूर्ण केल्यात. व्हॉट अ मॅच. संघ जो काही सेलिब्रेशन करायचे ना तो प्लीज मैदानाच्या बाहेर करा प्लीज. चला प्लीज कोरावले संघ. भावेश